ओम नमः शिवाय. आज माझी सुरुवात मस्त शेकून झाली. अहो थंडीच तेवढी वाजते ना, मग काय करणार, शेकावं तर लागणारच ना. चूल आहे, गाव आहे म्हटल्यावर. शहरात नाही असं चालत बाबा. गावाकडच्या लोकांना चांगलं माहिती आहे कसं चुलीपुढे शेकून कसलं छान वाटतं. मग काय अहो, आज सोमवारचा उपवास, मस्त अशी खिचडी केली, छान लागत होती, आवडली मला, कारण मीच केली होती ना. आपल्याला चांगलंच वाटतं. मग काय, भावासाठी आणि बहिणीच्या मुलीसाठी 2 चपात्यांचं फक्त पीठ मळलं, म्हणजे मळून ठेवलं. बाबो, काय नाही केलं तरी बिचारा काढायलाच लागतो. नाही काढला तर घराच्या बाहेर काढतील. अहो खरंच तर. मग असं मस्त भारी वातावरण असतं ना सकाळच्या, भारी आमच्या गॅलरीत. अरे वाव, तो असला पुरंदर किल्ला भारी दिसतो ना, आपल्या शिवरायांचा किल्ला, 1 नंबर. मी तर रोज बघतेस. हिवाळ्यात तर असले धुका असतं ना, भारी भारी, खूप छान, 1 नंबर. मग काय, मस्त असा नाश्ता केला, म्हणजे खिचडी खाली हो. ते पण माझी आवडती मुरंबा सिरियल बघतानी. मुरंबा सिरियल बघतानी नाश्ता करणे इज अ परमनंट चॉईस. आणि मग काय, परत रोजचीच कटकट. एसटी चुकली हो माझी, 1 तास थांबावं लागलं. मग फायनली माझी एसटी आली आणि मला सीटही भेटली. तसंही स्वारगेट एसटीने बोरला जाण्यासाठी जास्त जागाच नसते. ऑन युनिव्हर्सिटीचा पेपर असला तरी अभ्यासात करावाच लागतो. अहो फार्मसी हो, बाकी काही नाही. मग काय, आमच्या गणपती बाप्पांचं मस्तपैकी असं दर्शन घेतलं पेपर झाला की. एकदम छान मूर्ती आहे आमच्या कॉलेजमध्ये, एकदम मन प्रसन्न वाटतं. मग काय, परत तेच कम्प्युटर ॲप्लिकेशनचं जर्नल सबमिट करायचं होतं. मग गेले घेऊन ना, पण मॅडमच नव्हती ना तिथं, मॅडम गेली त्या बाहेर. फायनली आमचं कॉलेज सुटलं. आणि मग काय बाबा, त्या एसटीसाठी नुसती पळापळ. मग आले, थोडंसं माझं जर्किंगचं चेन तुटलेली, मग मी चेन बसवायला दुकानात गेले. परत या स्वारगेटच्या एसटीची वाट बघता बघता जीव गेला, तरी स्वारगेटची एसटी येत नव्हती. मग बाई, आली ती एकदाशी एसटी. मग मस्त घरी आले, जेवण केलं आणि मग काय, कम्प्युटर ॲप्लिकेशनचं थोडंसं असाइनमेंट ओबीटी लिहिली. बाय बाय गाईज, चलो.